भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षावर वीज चोरीचा धक्कादायक आरोप। नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात थोडक्यात। पुण्याचे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर वीज चोरीचा गंभीर आरोप झाल्याने शहरातील राजकारण तापलं आहे। घाटे यांनी त्यांच्या जुन्या निवासस्थानाजवळील व्यायामशाळेसाठी चोरून वीज घेतल्याचा आरोप करत युवक काँग्रेसने महावितरणच्या रास्तापेठ कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं। घाटे यांना वीज वितरण कंपनीने दंड ठोठावला असला तरी हा दंड फक्त 1 वर्षाचा आहे, तर वीज चोरी 12 वर्षांपासून सुरू होती असा दावा आंदोलकांनी केला। राजकीय दबावामुळे घाटे यांना वाचवलं जात असून त्यांच्यावर कडक कारवाई होत नाही असं म्हणत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत काँग्रेसचे अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि नंतर समज देऊन सोडून दिलं। मात्र हा विषय आम्ही अर्धवट सोडणार नसल्याचं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे। तुम्हाला काय वाटतं? वीज चोरीच्या या आरोपांची चौकशी व्हायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा।